आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून। येवला तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची जय्यत तयारी सुरू झाली असून दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने पानंद रस्ते, शेत शिवाराच्या रस्त्यांसाठी लोक अदालतीचे आयोजन, विविध दाखल्यांचे वितरण तसेच महसूल विभागात प्रलंबित असलेले प्रकरणे व ग्राम स्तरावरील समस्या दूर करून विविध प्रलंबित कामे प्रगतीपथावर नेऊन ती पूर्ण करणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे। विविध सेवा या पंधरवड्यामध्ये नागरिकांना मिळणार असून या संदर्भात प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी माहिती दिली आहे। या प्रसंगी तहसीलदार आबा महाजन हे उपस्थित होते। महसूल व वन विभाग यांच्याकडील 29 ऑगस्ट 2025 चे शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी सर यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहे। या अनुषंगाने येवला उपविभागामध्ये या अभियानाची पूर्वतयारी तहसीलदार येवला, तहसीलदार नांदगाव या दोघांनी त्यांच्या सराव तयारी करण्यात आली आहे। हे अभियान मुख्यतः 3 टप्प्यामध्ये होणार आहे। त्यामध्ये पहिला टप्पा हा 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे। यामध्ये प्रामुख्याने जे शेतरस्ते आहे, पानंदविषयक रस्ते हे मोहीम स्वरूपात आपण कामकाज करून याच्या रस्त्यासंदर्भात कामकाज करणार आहे। यामध्ये शिव पानंद रस्त्याचे सर्वेक्षण करणे, ज्या पानंद रस्त्याची नोंद वाजिब अर्ज किंवा निसार पत्रकामध्ये नाही त्याच्या नोंदी पूर्ण करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करण्यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करून जे छोटे छोटे त्यांच्यातले वाद आहेत ते जागेवरच वाद मिटवून रस्ता उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येणार आहे। शेतरस्त्याची मोजणी व सीमांकन ही सुद्धा करण्यात येणार आहे। याचाच मोहिमेचा भाग म्हणून येवला तालुक्यामध्ये उद्या 17 सप्टेंबर या दिवशी सर्व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि महसूल यंत्रणेने जे ग्रामस्तरावर सर्वेक्षण करून रस्त्याच्या याद्या तयार केलेल्या आहेत या याद्यांची मंजुरीसुद्धा ग्रामसभेला सादर करण्यात येणार आहे। त्यानंतर या मोहिमेचा पुढचा टप्पा 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर हा दुसरा टप्पा आहे। यामध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय या अनुषंगाने 2011 पूर्वीची जी अतिक्रमणे आहेत, शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठीची मोहीम आपण राबवणार आहे। यामध्ये येवला नगरपालिका आहे, त्याचबरोबर येवला ग्रामीण भागातील सुद्धा जवळपास 1500 अतिक्रमणे दोन्ही यंत्रणेने निश्चित केली आहे आणि त्यावर सुद्धा कामकाज या अभियानामध्ये करण्यात येणार आहे। त्यानंतर तिसरा टप्पा आहे। यामध्ये 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहोत। यामध्ये महसूल अदालतीचा समावेश आहे, त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड जे आहे ते पण आपण मोहीम स्वरूपात कामकाज करणार आहोत। तसेच येवला तालुक्यामध्ये ग्रामपंचायत आणि नगरपालिका स्तरावर साफसफाई स्वच्छतेची मोहीमसुद्धा आपण या अभियानांतर्गत राबवणार आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी नागरिक यांना विनंती करतो की शासनाच्या या अभियानाचा आपण जास्तीत जास्त लाभ किंवा फायदा स्वतःसाठी करून घ्यावा। जे दावे वाद आपण न्यायालयामध्ये वारंवार वर्षानुवर्ष चालतात ते कुठेतरी ग्रामपातळीवर ग्रामस्तरावर मिटले पाहिजे, लोकांमध्ये समजूत झाला पाहिजे, प्रश्न मार्गी लागले पाहिजे। या उदात्त हेतूने शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे। याचा सर्व शेतकरी खातेदार बंधूंनी लाभ घ्यावा अशी मी आपल्या मार्फत विनंती करत आहे। धन्यवाद। जय हिंद। लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये कम्पॅरेटिव्ह आपल्या बातम्या खूप आल्या होत्या।